दिवाळी फराळ रेसिपीची आपली जी सीरीज सुरू आहे ना, त्या सीरीजमध्ये या अगोदर आपण अर्धा किलोच्या प्रमाणात मस्त अशी खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळी कशी करायची हे बघितलं होतं। आज आपण खारी शंकरपाळी करणार आहोत, ती सुद्धा परफेक्ट अर्धा किलोच्या प्रमाणातच करणार आहोत। तर एकदम मस्त अशी हलकी फुलकी खारीसारखी खुसखुशीत ही खारी शंकरपाळी बनवून तयार होतात आणि अगदी संपेपर्यंत आहे तशीच खुसखुशीत राहतात, अजिबात नरम पडत नाही, वातड होत नाही आणि केल्यानंतर हवाबंद डब्यात 1 ते 1.5 महिना आरामात टिकतात सुद्धा। तर फक्त दिवाळीलाच नाही तर एरवी सुद्धा तुम्ही अदल्यामधल्या वेळेत लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी म्हणा किंवा मग चहा सोबत खाण्यासाठी सुद्धा ही शंकरपाळी बनवू शकता। तर चला बघूया कशी करायची ते। तर ही शंकरपाळी ना इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। तर वजनी अर्धा किलो हा मैदा आहे आणि वाटीने म्हणाल तर रोजच्या वापरातली आपली जी आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने 5 वाट्या हा मैदा आहे। तर आता यात मी राहिलेले साहित्य टाकून घेते। तर इथे मी 1 मोठा चमचा तीळ टाकलेले आहे, त्यानंतर 1 चमचा जिरं टाकलेला आहे, 1 चमचा इथे आपल्याला कलोंजी टाकायची आहे। कलोंजी टाकणं तसं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कलोंजी टाकल्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ना ते दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात, त्यामुळे मी टाकलेली आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा इथे हातावर चुरून टाकायचा आहे, म्हणजे त्याची छान चव येते आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ टाकले। आता हे सगळं साहित्य कोरडंच आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे बघा सगळं साहित्य इथे मी व्यवस्थित एकजीव करून घेतलंय। आता यात मी कडकडीत तेलाचं मोहन टाकते। तर पळीने 1.5 पळी हे मोहन आहे आणि रोजच्या वापरातले आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना, त्या चमच्याने इथे मी 6 चमचे मोहन घेतलेलं आहे। तेलाऐवजी नाही ते तुम्ही तुपाचं सुद्धा मोहन वापरू शकता समप्रमाणात। तर तेल गरम होतं त्यामुळे सुरुवातीला इथे मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि नंतर हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चुरत असं आपल्याला हे मोहन पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं आहे। तर मैद्याची अशा पद्धतीने हलकीशी मूठ जमली पाहिजे इतपत आपल्याला हे मोहन टाकायचं आहे। तर मैद्याची हलकीशी मूठ वळते म्हणजेच आपले जे मोहन आहे ना ते एकदम परफेक्ट आहे। तर इथे ना मी सुरुवातीला पिठी साखर टाकायचं विसरली होती, तर इथे मी 1 छोटा चमचा पिठी साखर टाकलेली आहे। ज्याप्रमाणे आपण गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकतो ना, तसंच ह्या खाऱ्या शंकरपाळ्यात थोडीशी पिठी साखर टाकली ना, शंकरपाळ्यांची चव सुद्धा खूप वाढते आणि शंकरपाळ्यांना रंग सुद्धा खूप सुंदर येतो। पिठी साखर टाकल्यानंतर मी परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं। आता मी थोडं पाणी टाकून याचं पीठ भिजवून घेते। तर इथे ना आपल्याला शंकरपाळ्यांसाठी सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवायचं आहे, अगदीच घट्ट किंवा मग सैलसर पीठ भिजवायचं नाही। पीठ जर खूप जास्त घट्ट असेल तर शंकरपाळी कडक होतात आणि पीठ जर जास्त सैलसर असेल तर मग शंकरपाळी थंड झाल्यावर नरम पडतात किंवा मग वातडे होतात। तर अगदी थोडं करत आपण हे पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीचं हे थोडंसं घट्टसर पीठ आहे। आपण रोजच्या चपात्यांना जसं भिजवतो ना त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। तर हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, साधारण त्यातलं पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी उरलेलं आहे, इतपत मला पाणी लागलेलं आहे। आता आपण या पिठावर झाकण ठेवूया आणि जवळपास 20 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ मुरत ठेवायचं आहे। तर हे बघा जवळपास इथे 20 मिनिट झालेले आहे। आता हे पीठ परत आपण 2-1 मिनिटासाठी मळून घेणार आहोत आणि ह्या पिठाचे आपल्याला समान आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे। तर इथे आपण रोजच्या पोळ्यांसाठी जेवढे उंडे करतो ना त्याच आकाराचे इथे मी उंडे तयार करून घेते। तर या अगोदर सुद्धा आपण दिवाळी फराळाच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या रेसिपीज तुम्हाला अगदी अचूक प्रमाणात म्हणजेच वजनी आणि वाटीच्या प्रमाणात मी दाखवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या सुद्धा दिवाळी फराळ अगदी परफेक्ट बनेल। तर त्या रेसिपीज जर तुम्ही पाहिलेल्या नसेल ना तर त्या सर्व रेसिपींची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, त्या रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की चेक करा। तर तयार उंडे जे आहे ना मी हे हातावर थोडेसे प्लेन करून घेतलेले आहे। आता आपण याच्या लगेचच पोळ्या लाटून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी तयार उंड्यांपैकी 1 उंडा घेतलेला आहे, बाकीचे उंडे आपल्याला कपड्याने झाकून ठेवायचे म्हणजे त्यावर पापडी येणार नाही। तर आता हा उंडा मी पोळपाटावर हलकासा प्लेन करून घेतलेला आहे आणि आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। तर ही पोळी लाटताना ना इथे आपल्याला पिठाचा किंवा मग तेलाचा अजिबात वापर करण्याची गरज पडत नाही। पीठ जर व्यवस्थित भिजलेलं असेल ना परफेक्ट अशी ही पोळी लाटल्या जाते। तर हे बघा इतपत अशी मी जाडीची पोळी लाटून घेतलेली आहे। खूप जास्त जाड किंवा मग अगदीच पातळ पोळी लाटायची नाही, आपण रोजच्या पोळ्यांची जेवढी जाडी ठेवतो ना तेवढ्याच जाडीची ही पोळी मी लाटून घेतलेली आहे। ही पोळी आपली आता लाटून झालेली आहे। तर आता आपण जेव्हा शंकरपाळी तेलात तळू ना तेव्हा ती फुगून येऊ नये किंवा मग त्याला खूप जास्त बुडबुडे येऊ नये ना, तर त्यासाठी इथे आपल्याला 1 काट्याच्या चमच्याने किंवा फोकने ना अशा पद्धतीने ह्या पोळीला टोचे मारून घ्यायचे, सर्व बाजूने व्यवस्थित टोचे मारायचे, म्हणजे पोळी तेलात शंकरपाळी
शंकरपाळे तेलात फुगत नाही। तर आता इथे माझे टोचे मारून झालेले आहे। मी याचे शंकरपाळे कट करून घेते। तर इथे मी डायमंड शेपमध्ये ही शंकरपाळी कट केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात शंकरपाळी कट करू शकता, म्हणजे चौकोनी किंवा मग अगदीच लांबट आकारात सुद्धा तुम्ही ही शंकरपाळी कट करू शकता। तर आता ही जी शंकरपाळी आहे ना कट केलेली, ती मी एका ताटात काढून घेते आणि राहिलेल्या 3-4 पोळ्यांची शंकरपाळी सुद्धा अशाच पद्धतीने लाटून घेते। तर इथे मी सर्व शंकरपाळी एकदाच लाटलेली नाहीये। तयार उंड्यांपैकी साधारण 5 उंड्यांची शंकरपाळी इथे मी लाटून घेतलेली आहे आणि बाकीची शंकरपाळी नंतर लाटणार आहे। तर आता ही लाटलेली शंकरपाळी आपण सुरुवातीला तळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही हे बघण्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा टाकायचा। पिठाचा गोळा अलगद वर आला की समजायचं तेल आपलं परफेक्ट तापलेलं आहे। आता आपण यात शंकरपाळी सोडून घेऊया। तर शंकरपाळी तळताना इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि तेल सुद्धा मीडियम गरमच करायचं आहे। खूप जास्त हाय फ्लेमवर किंवा मग खूप जास्त लो फ्लेमवर ही शंकरपाळी तळायची नाही। खूप जास्त हाय फ्लेम असेल ना तर शंकरपाळी वरतून तर त्यांना रंग येईल पण आतून कच्चीच राहतील आणि नंतर थंड झाल्यावर नरम पडतील। त्यामुळे मीडियम फ्लेमवर मस्त अशी 4 ते 5 मिनिटांसाठी एकसारखी ढवळत हलक्याशा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची। तर हे बघा अधनं-मधनं ढवळत मी ही शंकरपाळी तळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकत असाल याला किती सुंदर असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। तर राहिलेली जी शंकरपाळी आहे ना ती सुद्धा मी सारख्याच पद्धतीने लाटून आणि तळून घेतलेली आहे। तर इथे आपली दिवाळी फराळ विशेष एकदम मस्त अशी खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला अशा पद्धतीची ही खारी शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा। कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।